भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत हे द्या हो, हे पोटात गेलं पाहिजे. फार आश्चर्याची गोष्ट आहे द्या हो. आपण महाराष्ट्रात राहतो, ज्ञानोबाचं महाराष्ट्र आहे, तुकोबाचं महाराष्ट्र आहे, विठ्ठलाचा महाराष्ट्र आहे, शिवबाचं महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रीयन लोकाला जर ज्ञानेश्वर माऊलीची ओळख झाली नाही तर मोठं बुद्धिदौर बोलले महाराज. आमच्याकडे एक सुशिक्षित माई आली, शिकलेली, सगळे मुलं इंग्रज मीडियममध्ये शिकलेले आहे, मराठा समाजाचे. आणि आम्हाला वाढदिवसानिमित्तानं एक शिल्प दिलं, त्याच्यावर माऊली आणि असं पासायदान सांगतायत असं चित्र आहे, शिल्प आहे म्हणजे, आणि त्याच्यावर पासायदान लिहिलेलं आहे. ती माऊलीने विचारले काय बाबा? म्हणलं पासायदान आहे ताई. पासायदान म्हणजे काय? आता कमाल झाली म्हणलं. घाणगाणे पाठ होतात, दुसरं काही घाणघाण पाहतात, मग हे पाहिलं तर काय वाईट आहे का? बेलाची नागिन कोणाचं पाठ नाही. बाबूराव अनुष्ठानच्या मुलाला ध्यान देत नाही मी. म्हणलं ताई हे पासायदान आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी ही विश्व प्रार्थना आहे, हे पाठ केलं पाहिजे. ज्ञान होई गा मुडा अतिमूर्ख त्या विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे तोषोनी मर्यावे म्हणून द्या हो. मला असं नका करू, तुम्ही हे पाठ करा. तुम्ही मला नाही पाठ झालं तर निदान मुलाला शिकवा ना, छोट्या छोट्या मुलांना. आणि बाबा ऐकाल तुमचं. तिनं आपल्या मुलीला शिकवलं, 7वीला मुलगी आहे, त्या मुलीनं पाठ केलं. मुलीनं पाठ दररोज म्हणायला लागली. शाळेत ड्रेस घातला की म्हणायची, आईवडिलाचं दर्शन घ्यायचं जायचं, संस्कार लागले. देव येताना ती माऊली